पाणी कमी झालेलं आहे, नाहीतर हे पूर्ण भरलेला होता. त्याच्यावरनं पाणी आलेलं होतं. चला तर मग तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो आमच्या गावचा नजारा आणि आमच्या गावच्या घाटात. तर आम्ही चाललोय संगमनेरला नदीला. संगमनेरच्या नदीला इतका पूर आलेला आहे, तिथे गेलं तुम्हाला दाखवतो. तर नदीचा पूर कसा वाहतोय. दोन नदीचा एक संगम झालेला आहे. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन दाखवतो तो पूर किती आलेला आहे. तर आमच्या गावचा हा नजारा कसा वाटतोय एकदम बेस्ट. तर पाहू शकता आमच्या गावकर जाणारा रस्ता, संगमनेर जाणारा रस्ता कसा आहे. मस्त आहे का नाही. आजच्या पिंपळगाव आणि मोदवाडीचा रस्ता जाणारा शिरापूर घाट बोलला जातो हा रस्ता. पाऊस चाललाय यार, भरपूर आलेले. ही आमची HF डिलक्स स्पोर्ट बाईक नाही, काही नाही, काहीच नाही, साधी सिंपल बाईक HF डिलक्स, गरीबाची गाडी. हे बघा नजारा. ही HF डिलक्स. आमच्या का फक्त पावसाळ्यातच मजा आहे. काय बोलतो? बरोबर आहे, पावसातच मजा आहे. हलकी हलकी पाऊस चालू आहे, हलकी हलकी थोडी थोडी बूंदाबारी चल रही है. हे देखो नजारा. आता घाट असाच बनवला आहे का बार इमान उतरलं तरी खालीवर व्हायचं नाही. इमान आदळीचं सुद्धा नाही. असा रस्ता आहे आमच्या गावचा घाट. ए ओडे ना आले भर के जा रहे, पण अभी तक बारिश कम हो रही है इसलिए नहीं भर रहे हो. डोंगरावर ढग उतरलेत का? काय ढग उतरलाय, ढग ढरे ढगाचा. कसं काय यायलाच लागतंय फिरायला हे भांगार रस्त्यावर. जमायला रस्ते बनवला आणि गेले तोंडवाशीत. या असं आदळ आदळ जावं लागतंय. त्याच्यात एका हाताने गाडी धरायची आणि मग आहे जिंदगी. कुणी बघ तुम्हाला दाखवतो ढग किती मस्त मस्त आहे उतरलाय. या बा असा टन ये गाड्या आले. ये वातावरण हा 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 क्वालिटी ना, क्वालिटी काय क्वालिटी 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 ना. क्या बाय गाडी कुठं चालली होती बघा, पाहता पाहता बाई इकडे चालली होती बघ. ये बा हे ना दगड ढसळू राहिले. ते सरकारला सांगायचं आहे का तुम्ही इकडे येऊन ये ना जरा लक्ष द्या म्हणा. हे बघा दगड पडते इथं, इथं पडला एक. काळजी घ्या म्हणा घाटांची, घाटाची जरा काळजी घ्या. लहान पोरं लेकरं येतात या रस्त्याने. ते तेवढं आपलं बोलणं सरकारपर्यंत पाठवून द्या. हे डोंगराची दगड ढसाळते. हाय का वर स्टॉपला तो दगड आहे ना ढसळतोय. या पिकअपचा पाराचा जीव निघून चाललाय. गाडी एवढं घाट चढत गेली बा. वरनं दगड पडताय, इथं पडायला आलेला आहे. पडलेला आहे चायला इथं किती पडणार रे. या बा तुम्हाला हेच सांगतो. या बाय दगड वरून खाली येते. या बाई
अवघड आहे बाबा. म्हणून म्हणतोय आमचं लय बेस्ट. काय बेस्ट वातावरण. दगड पडता डोंगरावर ना खाली. यो असा घाट खडखडी धडधडी. ये कोल्हेवाडी. यो इकडं जातो संगमनेरला. यो तो कोळवाड्यावरून रस्ता. हे बघ जसे दोन नद्या संगम होता ना तसं दोन रस्त्यांचा संगम झालेला आहे. मग कसं काय यायलाच लागतंय घाटातले दगड पाहायला. घसळणारे पसळणारे. या बाय कोणी टाकलंय रस्त्यात आणून काय राहतच नाही लोकांना. त्या तेवढं तुम्हाला सांगतो तरी ऐकते नाही. आज याच्यावर तुला काय म्हणायचंय बरं? हे लोकांना काय सांगा मला सांग बरं. काय सांगायचं? उतरून घ्या लोकांनी. उतरून घ्या. असं गाडी आता इथून सरळ चाललं तिकडून गाडी येणार दिसतच नाही. या बाय आली गाडी बघा. हे असं आहे का? हे झाडं तोडल्यानंतर आहे ना थोडेसे दिसेल गाडी आली नाही तिकडून. इकडून जर पाहिलं तर गाडी येताना नजर पडत नाही. मर एखादं तिकडून परत आली मोठी गाडी. ॲक्सिडेंट झालेले आहे आमच्यावरती. फर्स्ट टाइम टर्नला आहे ना कुठेतरी दाखवतो तिथे ॲक्सिडेंट झालेले आहे. 2 लेडीज होते. मला तर मग तुम्हाला दाखवतो संगमनेरच्या नदीला किती पूर आलेला आहे. तर आता इथून तुम्हाला आहे ना बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक आहे का? चलो काय बोलतो? ओके डन. तुम्हाला दाखवणार होतो संगमनेरच्या नदीचं पाणी किती वाढलेलं होतं. पण ते काल आलो असतो तर तुम्हाला फुल पाणी दाखवलं असतं त्या नदीचं पाणी. तर तुम्ही पाहू शकता किती पाणी आलेलं आहे. एवढं पाणी वाढलेलं आहे. जो लहान पूल बुडलं झालेला होता पूर्ण. तर पाणी थोडं 4 फूट पाणी कमी झालेलं आहे. नाहीतर हे पूर्ण भरलेला होता पूल. त्याच्यावरनं पाणी आलेलं होतं. हे 2 नद्यांचा संगम झालेला आहे. इकडून एक नदी आलेली, इकडून एक नदी झालेली आहे. दोन्हींचा संगम झालेला आहे म्हणून आमच्या संगमनेरचं नाव पडलेलं आहे संगमनेर. हे दादा मासे पकडायला प्रयत्न करतात. चला तर तुम्हाला दाखवलं संगमनेरच्या नदीचं पाणी किती वाढलेलं होतं. तर तुम्हाला दाखवतात संगमनेरच्या नदीचं किती गरम पाणी आहे. तर संगमनेरच्या आमच्या चोर बाजारात एंट्री झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता संगमनेरच्या चोर बाजारात काय काय भेटतंय ते. चार्जिंग करना पड़ेगा. चार्जिंग नहीं घड़ियाल डालना पड़ेगा. अरे तर अजून तुम्हाला दाखवतो पुढं काय काय भेटतंय ते. चालू है. 150. कोणाला कॉम्प्युटर कीबोर्ड लागत असेल तर कीबोर्ड पण भेटू शकता इथं. चोर बाजारामध्ये 100 रुपयाला ड्रेस आलेले आहे. तुम्ही पाहू शकता बघा. हो मामा काका केवढ्याला आहे? हो काका 100 रुपयाला आहे. 100 रुपयाला आहे.
लोकांचा पसंत झालेला आहे. भारी भारी ड्रेस आलेले तुम्हाला दाखवतो. 100 रुपये. तुम्ही घडीला आता आलोय संगमनेरच्या बस स्टँड वरती. तर संगमनेरच्या बस वरती आलो आम्ही. संतोष अगरबत्ती अँड परफ्यूम सेंटरमध्ये सेंट घेतलेला आहे. ते सेंट घेतलेला आहे. आता आमचं गडी म्हणतो आपण उपासाला आहे ना. आज हे आहे ना, आज आषाढी एकादशी आहे. तर आम्ही आलो इथं उपासाचे वडे खायला आलेलो आहे. तर त्याला म्हणलो आता नको खायला. तो म्हणतो आता एकादशी सोडून होऊन ये, आता ये धरू वडे खाऊ. म्हणलं वडे खायचे म्हणलं. सेंट कोणता घेतला दाखव. आईस ब्लू सेंट घेतलाय माणसाने. हे बघा 50 रुपयाला आईस ब्लू. तर हे आमचं संगमनेर बस स्टँड. इथं चहा पेलोय. पहिला 10 रुपयाला चहा होता, येवले चहा. 12 रुपयाला एक चहा आहे. मग सांगा किती अन्याय झालेला आहे आज आमच्यावर. एकादशीचा चहा भेटला आम्हाला 12 रुपयाला. तरी आपली धन्नू इथं उभी. तर आता या धन्नूला आहे ना, त्याला खायला तेल बिल टाकून देऊ. तर मग आता भाजीपाला करायचं आहे. आज शनिवार आहे नाही का. तर बाजार करतो आणि घरी जावं लागेल. काय म्हणणं आहे ते दे का आपला आदिवासीचा किसान. आता भाजीपाला घेतलेला आहे हो या दादाकडे. ते दर शनिवारचा याच्याकडे घेऊन तो भाजीपाला एकदम सस्तेमध्ये. हे आमचा संगमनेरचा बाजारपेठ. तो एक गेला कटिंग करायला.